जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. आजचा विषय इतका गंभीर आहे की त्यावर खूप बोललं जाऊ शकतं. किमान 5 ते 10 व्हिडिओज या एका विषयावर होऊ शकतात. जी गोष्ट सर्वाधिक डोक्यात जाते आणि जी सर्वत्र आहे. असं नाही आहे की बाबा ती फक्त डाव्या तरुणांमध्ये आहे, डाव्या विचारसरणीचे किंवा उजव्या विचारसरणीचे. ही घाण, ही कीड, ही खूप खोलवर रुजलेली आहे. रॅप कल्चर, हे जे तुम्ही पाहता ना, MC स्टॅन वगैरे, हे संबाटा, अमुक-ढमुक, खूप सारे नावं आहेत. मला माहिती नाहीत. आणि याला जस्टिफाय करणारे लोकं. काल परवा Facebookवर एक पोस्ट आली. तुषार दामगुडे यांची ती पोस्ट होती. त्यामध्ये अत्यंत निम्न दर्जाचे रॅप, ज्यामध्ये स्त्रीच्या अवयवांवर भाष्य केलेलं होतं. त्यामध्ये स्त्रिया, मुलीसुद्धा नाचत होत्या. एरवी तिला नीट कपडे घाल म्हटलं तर ती ऑफेंड होते. तिचं मन दुखतं. तिला असं वाटतं की सावित्रीच्या लेकींना बंधनात टाकण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तिला बांगड्या म्हणजे बंधन वाटतं, कपाळावरची टिकली म्हणजे बंधन वाटतं. कुठल्या एका जाणकार म्हाताऱ्याने एखाद्या मुलीला म्हटलं कपाळाला टिकली लाव, तर त्याच्यावर चर्चासत्र भरतात. पण इथे तिच्या शरीराच्या अवयवांचं अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये, विकृत भाषेमध्ये त्याच्याबद्दल त्याचं वर्णन होतंय. त्याच्याबद्दल बोललं जातंय. आणि ती त्याच अवयवांचं प्रदर्शन करत त्याच्यावर नाचती आहे. या विषयावर कुठल्या बडे मुद्दे, छोटे मुद्देमध्ये चर्चासत्र आयोजित करावं, असं कुठल्या पत्रकाराला वाटत नाही. त्या स्त्रियांना ऑब्जेक्टिफाय काय म्हणतात, तर कुत्रीवर बलात्कार झाला किंवा लहान मुलीवर, 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, मग काय तिने सुद्धा कपडे नीट घातले. मी कधीच म्हणत नाही की कपडे नीट घातले नाही तर बलात्कार होतो. या 2 गोष्टीचा परस्पर काहीच संबंध नाही. कपडे नीट घालणे हा तुमचा व्यक्तिगत चॉईस असू शकतो. तुम्ही किती कमी तोडके कपडे घालताय किंवा काय कसं राहताय, प्रश्न हा नाहीये. प्रश्न आहे उद्देशांचा. प्रश्न आहे इंटेन्शनचा. प्रश्न आहे ॲटिट्यूडचा. तुम्ही एखाद्या तुमच्या कामाला साजेसं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर, जुन्या महिलासुद्धा जेव्हा काम करायच्या किंवा कामगार महिलासुद्धा, त्या साडी इतक्या वरपर्यंत खोचतात किंवा त्या पदर खोचून काम करतात. तेव्हा त्यांना याचं भान नसतं की त्यांचं शरीर दिसतंय का ते फक्त त्यांच्या कामावर फोकस असतात. आणि त्यांच्याकडे बघणाऱ्यांचा दृष्टिकोन, आता ज्याची त्याची विकृती ज्याच्या त्याच्याजवळ. पण सामान्यतः लोकांना त्यांना बघून काही ऑड वाटत नाही. काही चुकीचं वाटत नाही. कारण की त्यांचा उद्देशच तो नसतो अंग प्रदर्शनाचा. त्या स्वतःला वस्तू म्हणून प्रदर्शित करतच नसतात. समोरचा बलात्कार करतो म्हणून मी नीट कपडे घालावे, हा विषयच फोल आहे. हा फालतू विषय आहे. विकृती कुठेही जन्माला येऊ शकते. कामातुराना भयना लज्जा. त्यासाठी वेगळे कायदे, त्यासाठी वेगळे नियम, वेगळ्या गोष्टी असायला पाहिजेत. त्यांना भर चौकात तुका म्हणे ऐसा नरा मोजूनी माराव्या पाहिजारान. त्यांना कुत्र्याची मौत मारलेलं कधी चांगलं, ज्यांच्या मनामध्ये ही विकृती आहे. प्रश्न तो नाहीच आहे. प्रश्न हा आहे की स्त्री म्हणून तू स्वतःला किती सन्मान देतेस. प्रश्न हा आहे की तू स्वतःला काय म्हणून पाहतेस. बाई मी ऐवज हवाली केला म्हणत एक मुलगी नाचती आहे आणि ती पूर्ण तिचं, ज्याला क्लेवेज म्हणतात आणि ज्याच्यासाठी मराठी पोरी भांडतायत की आम्हाला दाखवण्याचा अधिकार आहे. एक पोरगी आहे बाबा मराठी, ती म्हणते की बाबा क्लिवेज ते शरीराचा अवयव ते दाखवलं तर काय बरं. असं कोण दाखवत असं. हे मी वस्तू आहे मला भोगा. आणि असं नृत्य सार्वजनिक ठिकाणी होत आहे. आणि दामगुडे त्या पोस्टमध्ये लिहितात की बाबा पोलिसांनी आमच्याकडे तक्रार आलीच नाही, मग आम्ही कशी काय कारवाई करू, असं कारण न देता स्वतःची, म्हणजे आपण पगार घेतोय तर खाल्लेल्या, म्हणजे शिक्षकांचा जीव घेणेच आपलं काम नाहीये. कुठल्या तरी शिक्षकाला बेदम मारहाण करून जीव घेणे हे काम नाहीये आपलं. आपलं काम आहे समाजातल्या गुन्हेगारीला आळा घालणे. तर तिथे जाऊन आपण आपलं तोंड काळं करावं. आपल्या खाल्लेल्या मिठाला थोडंसं जागावं. लोकांच्या टॅक्समधून आपल्याला पैसा येतोय त्याचं थोडंसं वसूल करावा. लोकांना वसूल करून द्यावा आणि अशा आयोजकांवर कारवाई करावी. असं पोलिसांना वाटत नाही. पोलिसांना काय वाटतं, एखाद्याने पूजा केली समृद्धी महामार्गावर, एखाद्याने पूजा केली, मग यांना मिरच्या झोंबल्या, मग याच्यातला डोंगरे उठला, मग याच्यातला कॉन्स्टेबल उठला आणि मग तो तक्रार करतोय. तू पूजा कशी केली समृद्धी महामार्गावर भोसडीच्या? आमच्या पुरोगामी महाराष्ट्रात तू पूजा कशी करू शकतो? अधिष्ठान कसं मांडू शकतोस? महामृत्युंजय यंत्र कसं काय तू समृद्धी महामार्गावर होऊ शकतोस? हे पाप आहे. हा जघन्य अपराध आहे आमच्या पोलिसांच्या मते. हे आमची पोलीस आहे.
आणि हे आमचं प्रशासन आहे आणि हा आमचा मुख्यमंत्री आहे. आमच्या मुख्यमंत्र्याला फाशी द्यायची आहे. खुले दाम्पत्याची चिकित्सा करणाऱ्या ट्विटर हँडलरला फाशी द्यायची आहे. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा उपयोग करून स्वतःचं मत मांडणाऱ्याला फाशी द्यायची आमच्या मुख्यमंत्र्यांना. पण लहान मुलांची धिंड काढत या रॅपर संस्कृतीमध्येच एखादं गाणं त्याच्यात लावून, ही पण ती संस्कृती आहे. आणि त्याला भीमटोला हॅशटॅग भीमटोला नाव देऊन गांधीगिरीला संपव आता, दाखव भीमगिरी म्हणत एका लहान मुलाची धिंड काढल्या जाते या महाराष्ट्रामध्ये. हे सुरू झालंय भाजप सरकार आल्यापासून. याला म्हणतात लांगुल चालनाची रणनीती, राजनीती. मग हे जे सगळं होत आहे, तर पोलिसांनी अशा पद्धतीच्या गाण्यांवर की ज्याच्यामध्ये स्त्रियांच्या अवयवांबद्दल भाष्य केलं जात आहे आणि त्याच्यामध्ये स्त्रिया स्वीकृत नाचत आहेत, जिथे आयोजक व्हाईट कॉलर आयोजक, पांढरपेशी आयोजक कार्यक्रम आयोजित करतायत आणि त्याच्यामध्ये नृत्यांगना नृत्य करत आहेत. लहान लहान मुलं त्या नृत्यांगनाचे शरीर बघत आहेत आणि त्यांच्याकडे ते त्यांच्या भावना जागृत होत आहेत. एवढ्या कमी वयामध्ये ते बघत आहेत. हे लहान लेकरं अशा कार्यक्रमांमध्ये काय करत असतात? हा कन्सर्न नाहीये पोलिसांचा, हे काम नाहीये पोलिसांचं, सुज्ञ नागरिकांचं हे काम नाहीये इकडे लक्ष देणं. ही रॅप संस्कृती ज्या पद्धतीने समाजामध्ये गुन्हेगारी वाढवत आहे, तो पॉडकट्टा म्हणून एक नवीन चॅनल आलं, मराठी किडा जो चालवतो ना त्याच्यामध्ये त्याने एका खुनाचा गुन्हा असलेल्या रॅपरची मुलाखत घेतली आणि तो सरेआम खुलेआम सर्वांच्या समोर सांगतोय, अहो भाई आम्ही त्याला खल्लास करून टाकला. आणि काय मग या पॉडकास्टरची काय अपेक्षा आहे की समाजाने असा आदर्श घेतला पाहिजे? हे बघा, मी नेहमी मॅनलीनेस, मस्क्युलिनिटी, मर्दुमकीच्या गोष्टी करतो, पुरुषार्थाच्या गोष्टी करतो. पण पुरुषार्थाची व्याख्या काय आहे? थार आणि क्रेटा सारख्या गाड्या घेऊन हॉर्न वाजवत फिरणे काय? मला एक समजत नाही की गुंठा मंत्री, बापाचा पैसा, काचा काळ्या आणि गाड्या फिरवणे, उडवणे, जोरजोरात हॉर्न वाजवणे आणि गल्लीत किंवा एरियात स्वतःच्या. ते गाणं खूप चाललं होतं, HR गाडी नंबर मतलब बदमाशादा 76, हरियाणवी भाषेमधलं. HR गाडी नंबर मतलब बदमाशादा 76 म्हणजे आम्ही HR हरियाणातली लोक, इथं गाडी नंबरवर HR दिसलं की बदमाशांच्या एरियात आलंय, अपनी अक्कल को कृपया अपनी जेब में रखे. याचा अर्थ म्हणजे तुम्ही लोक ठीक आहे, तुम्ही चॅलेंज करताय की बाबा HR गाडी नंबर दिसलं तर बाजूने जायचं, पण कुठं हरियाणामध्ये. समजा भारत इकडे महाराष्ट्रात आला तर मग कुत्र्यासारखा मार खाशील. अबे एरिया कुत्तो का होता है? त्या एरिया पुरते हे जे सीमित भाई लोक आहेत, आपला हुड, आपला एरिया. अरे जो पुरुष आहे ना, पुरुष, त्याला हुड बीड नसतं रे, त्याला एरिया फेरिया नसतो. तो कुत्र्यासारखे 10 कुत्रे जमा करून एकाला मारत नसतो. तुझ्या अभिमानानं सांगतोयस ना 4 लोक गेलो आणि त्याला गेम केली, त्याला खल्लास केला. अरे बाबा, आम्ही ज्या काळात जगलो ना त्यामध्ये काय होतं? त्यामध्ये मस्क्युलिनिटी होती, पुरुषार्थ होतं. प्रत्येक जण स्वतःच्या भरोशावर, आणि समजा हारलाय 1 on 1 मध्ये, समजा समोरासमोरच्या फाईटमध्ये हारला एखादा, तरी सुद्धा त्याला सन्मान द्यायचा. तो लढलाय, तो पुरुषार्थ असतो रे. गाडीमध्ये हॉकी स्टिक, बेसबॉलच्या बॅटा टाकून 4-4 जणांच्या ग्रुपने जर फिरता तुम्ही आणि 5-5 कुत्री मिळून जे एकाला मारतात त्याला भाईगिरी म्हणत नाहीत, त्याला छपरीगिरी म्हणतात. आणि हे छपरी कल्चर आपल्या देशामध्ये जे चाललेलं आहे, याला लोक मर्दुमकी समजत आहेत. हा जो लोकांचा गैरसमज आहे, हातापायाच्या काळ्या ढुंगणाच्या पत्रवाळ्या आणि ते एवढ्या मोठ्या मोठ्या त्या कोयते घेऊन आणि ते हवेत तरंगून मग एखाद्याला जातात, एखाद्या टपरीवाल्याला मारतात, एखाद्या हॉटेल मालकाला मारतात, एखाद्या बार मालकाला मारतात, एकटं बघून त्याला मारतात, गाठतात, 6-6, 7-7 जण बॉटल घेतात आणि त्या डोक्यावर फोडतात. हे जे कंटिन्यू हे समाजात जे चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टींचं उदात्तीकरण कुठे असतं? रॅपमध्ये असतं. आमचं हुडमध्ये आपली पोरं येडी आहेत आणि मग येतात आणि मग तुला सांगतो तू मला भेट. आणि अरे बाबा, आयुष्यात हेच पडलंय का? रोड रेज मध्ये भांडणं करणारे मूर्ख असतात रे. तुम्ही परत एकामेकाला भेटणार सुद्धा नाही, तुमचं तोंड सुद्धा पडणार नाहीये. भांडणाचे उद्देश उदात्त असले पाहिजेत, मोठे असले पाहिजेत. काहीतरी समाजकार्यासाठी तुम्ही काहीतरी समाजासाठी करताय, तुम्ही काहीतरी समाजाचं देणं लागताय. तुम्हाला कुठल्या तरी नक्षलवाद्यानं गोळी घातलेली आहे, कुठल्या तरी झुंडीने येऊन तुम्हाला मारल्या, तर तुमचं जीवन सार्थक आहे. गाडीला कट लागलाय म्हणून तुमची भांडणं झालीत, हे काही जीवन आहे का? अशा ठिकाणी स्वतः निघून जाणं योग्य असते. त्या मूर्खांच्या तुम्ही कुठं नादी लागताय? ते काय मर्द आहेत का? ज्यावेळी पोलीस तुमच्यावर त्यांच्या वर्दीचा रोप करतात, दादागिरी करतात, आता त्या शिक्षकाचा जीव फुकट गेला, नाहक गेला. कशाला लढायचंय पोलिसांसोबत? पोलिसांसोबत लढणे म्हणजे मर्दुमकी नाही, तो मूर्खपण आहे. कारण की पोलीस ही व्यक्ती नाही, ती सिस्टीम आहे. आणि तो ज्या वर्दीच्या आतमधला जो व्यक्ती तुमच्याशी जो नडतोय, जो बोलतोय, जो तुम्हाला हाणून पाडून बोलतोय, तो स्वतःच्या जोरावर बोलत नाहीये, तो त्याच्या मनगटाच्या जोरावर बोलत नाहीये, तो त्याच्या अंगावरच्या वर्दीच्या जोरावर बोलतोय. बिकॉज ही नोज दॅट ही इज नॉट अ पर्सन, ही इज अ सिस्टीम. तो एक पूर्ण एक स्वतः एक सिस्टीम आहे स्वतःच्या मध्ये.
त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याशी नडताना तुम्ही इगोवर त्या गोष्टी घेऊ नका. लक्षात ठेवा की ही बच्चे आहेत, हे छोटे, यांना काहीतरी अहंकार पुरवण्यासाठी कधीतरी हातात कोयता घ्यावा लागतो, 50 लोक जमा करावी लागतात, एकटं फिरण्याची हिंमत नाहीये यांच्यामध्ये. भाऊ स्टेटस टाकतो, काय टाकतो भाऊ? मुन्ना झुंड में तो सुअर आते हे शेर अकेला आता है. शेराच्या हातात मोबाईल आणि मागं कुत्र्याची पिल्ले हिंडतात तिच्या. अरे भोसडीच्या स्टेटसमध्ये तर एकटा दिस. मुन्ना झुंड में तो सुअर आते, तूच 50 जण घेऊन फिरतोय, येडे आहे. अशा पद्धतीची ही जी मानसिकता झालेली आहे, त्या पद्धतीने पोलीसवाले. मी एकदा एका चौकात, चांगल्या भरगतच्या चौकात, मी माझी कार घेऊन चाललोय. रस्ता मोकळा होता, कार होती 60च्या स्पीडने, 50-60च्या स्पीडने, आणि समोरून आला एक सिंगम बाजीराव. त्याच्या बॅकग्राऊंडला म्युझिक असतं, पी आहे, त्याच्या मनात म्युझिक असते, मन भावर उठे त्यानं सिअर चालला असा हळून, मला असं गाडीला हात करतो, ए चाल मी चाललो. अरे तू माणूसच आहेस ना, धक्का लागल्यावर मरशीलच ना. पोलीस आहे तर तू. मला एकदा मला आठवते, त्या तो DYSP तो खिरळकर, तो सस्पेंड झाला. त्या जालना पोलीस स्टेशनला मी होतो, तिथं एक कॉन्स्टेबल आला बायसेप बनवून, आणि आला बिचारा व्यायाम करून, आणि फ्लेक्स करत होता आमच्या पुढे. तिथं आमचे सगळे असे होतो की आम्ही शर्ट काढले असते तर आम्ही त्याच्यापेक्षा जास्त होतो, पण तो आमच्या पुढे फ्लेक्स करत होता. आणि एका जणाला म्हणतो पार तिकडे लांब, ए मास्क कुठे आहे तुझं मास्क? त्यानं लगेच खिशातून काढलं, मास्क लावलं. अरे पोलीस असून आम्ही मास्क लावतो, पोलीस असून मास्क लावतो? अरे बापरे, तुला सत्कार करायला पाहिजे. पोलीस असून मास्क लावतो तू? सुपरमॅन आहेस तू? कोण आहेस कोण तू? अरे स्वतःच्या कर्तव्याची ओळख करून घ्या. मास्क घालतो म्हणजे का उपकार करतो का समाजावर? पोलीस असून आम्ही हेल्मेट घालतो, पोलीस असून आम्ही ट्रिपल सीट फिरत नाही म्हणजे का उपकार करताय का समाजावर? ही जी मानसिकता आहे ना, ह्या मानसिकतेला कुठेतरी थांबवलं पाहिजे. इतका अहंकार, इतकं सेल्फ ऑब्सेशन हे काय आहे? आणि हे सेल्फ ऑब्सेशन, हा अहंकार वाढवणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये सगळ्यात मोठी जे कोणाचं जर योगदान असेल, भरीव योगदान असेल, तर ते या रॅप कल्चरचं आहे. स्त्रियांना ऑब्जेक्टिफाय करणं. त्या घाण शिव्या असतात, बरं शिव्या असतात हरकत नाही, शिव्या असायला हरकत नाही, पण त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचा संदेश असतो, यांना शाळा महाविद्यालयामध्ये रॅप करायचं आहे. मध्यंतरी एक रॅपर त्या याच्यात घुसला, रॉक्सन, त्या युनिव्हर्सिटीमध्ये घुसला आणि तिथून तो रॅप करतोय. आणि त्याला पाठिंबा कोण देत आहे? त्याला पूर्ण लेफ्ट आयडिओलॉजी पाठिंबा देते. ही लेफ्ट आयडिओलॉजी नेहमी सांगत असते की रॅप कल्चर काय आहे, तर हे विद्रोही कल्चर आहे, हा विद्रोह आहे, हा समाजाची परिस्थिती समाजामध्ये मांडतो वगैरे वगैरे, आणि या रॅपरला हे पाठीशी घालत असतात. अरे तुम्ही रॅप करा, तुम्हाला काय विद्रोह करायचा तो करा, पण अशा पद्धतीने ही जी भाषा वापरून, आणि स्वतःला, आणि काय नॉलेज असतं रे यांचं? कुठेतरी काहीतरी वाचायचं ना आम्हाला विद्रोह करायचा आहे. तुम्हाला यांच्या नॉलेजची एक गंमत सांगतो मी, की आजकाल जे लोक सगळे नॉलेजेबल बनत या सोशल मीडियावर फिरत आहेत. काल परवा मी एक पोस्ट वाचली, तो समोरच्याला म्हणतोय की याचं पहा, याला कशाचं ज्ञान नाही, तुम्हाला स्क्रीनशॉट टाकतो, ज्ञान, याला ज्ञान लिहिता येत नाही, आणि हा समोरच्याचं ज्ञान काढतोय. बघा, तो नवीन आला कॉक्रोच जनता पार्टीचा प्रवक्ता, विजेता दहिया फार खूपच गंभीर गोष्टी करतो आणि टर उडवतो हिंदू धर्माची वगैरे वगैरे. नाचतं कसं पाहिलं ते येड्यासारखं. अरे त्याचा धंदा, तो भांड आहे, तो त्याचा धंदाच नाचायचा आहे. त्याचे जुने व्हिडिओज आहेत, तो देव बनवून ते देवांवर व्हिडिओ केलेले आहेत त्याने, म्हणजे स्वतः महादेव झालाय वगैरे वगैरे. पोरींना, एका मुलीला घेऊन नाचतोय, बिचाराचा तो धंदा चालला आणि ते इकडे आलाय. आणि मग हा धंदा चालायला लागला, त्याच्यातही त्यानं रॅप केलं, आणि येडं वाकडं नाचतंय ते जयभीम गाण्यावर. अरे बापरे, हा तुमचा प्रवक्ता आहे? हे असले येड झवे भरून ठेवलेले आहेत तुम्ही. एक से एक नमुने. माझी भाषा तुम्हाला फार उग्र वाटेल, पण हीच उग्र भाषा ही त्या छपरी झोपडपट्टी छाप पोरांसाठी आणि त्या आमिरजाद्यांसाठी सुद्धा, की जे म्हणतात ना वन मोर राऊंड करत, किंवा ते वेदांत अग्रवाल सारखे लोकांना चिरडतात, हे दोनही एकाच कॅटेगरीत येतात. फरक एवढाच आहे, सम चिल्ड्रन लिव्ह इन पॅलेसेस बिहाइंड अन आयर्न गेट. फक्त ते तिथं राहत आहेत, बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन देअर माउथ. त्यांच्या तोंडामध्ये फक्त चांदीचा चमचा घेऊन ते जन्माला आलेली आहेत, आणि ही झोपडपट्टीतली आहेत. मानसिकता सेम आहे. ही जी मानसिकता आहे, ते फक्त असं आहे की ते थोडंसं हाय लेवलचा रॅप ऐकत असतील, आणि हे तुपाक वगैरे, गँगस्टा वगैरे हे ऐकत असतील. त्यांच्यामध्ये मुळात काही भेद नाही, मुळात काही फरक नाही. ही युथ ज्या पद्धतीने वाया जात आहे, ही युथ ज्या पद्धतीने मातीत जात आहे, त्यामध्ये रॅप कल्चरचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. ज्या पद्धतीने मुलींना ऑब्जेक्टिफाय केलं जात आहे, आणि ज्या पद्धतीने मुलींना सुद्धा ते आवडतंय, म्हणजे बांगड्या घालायला विरोध करणाऱ्या मुलींना ज्या पद्धतीने एखाद्या रॅपरने त्यांच्या शरीराच्या अवयवांवर केलेली जी टिप्पणी आहे, घाणेरडी टिप्पणी आहे, ती तिला आवडायला लागते, तेव्हा समजून जायचं आपल्या पोरीचं सांस्कृतिक पतन झालेलं आहे.
आई बहिणीहून शिवाय देऊ नका. पॅट्रियार्की आणि फेमिनिझम आणि ह्याच्या गप्पा करणारे कधी रॅप मधल्या शिव्यांबद्दल काहीच बोलत नाहीत, कारण की रॅप ते स्वतःच ऐकत असतात, त्यांना स्वतःलाच ते खूप आवडत असतं. आणि रॅप ऐकण्यात सुद्धा प्रॉब्लेम नाही, ठीक आहे तुम्ही रॅप ऐका, तुम्ही त्याचा आनंद घ्या, पण त्या सगळ्या गोष्टींना अतिरेक करू नका ना, त्याला मर्यादा असली पाहिजे ना. गुन्हेगार स्वतःहून येऊन जर का पॉडकास्टमध्ये सांगतोय की भाई आम्ही याला ठोकलाय आणि तो त्या गुन्हेगारीचं उदात्तीकरण करतोय, ज्या पद्धतीने रॅप कल्चरमधून गुन्हेगारीचं उदात्तीकरण होतंय, ज्या पद्धतीने अश्लीलतेचं उदात्तीकरण होतंय, ज्या पद्धतीने सेक्शुअलिटीचं उदात्तीकरण होतंय, ज्या पद्धतीने पोरं तिकडे ओढल्या जात आहेत, त्याला काहीतरी मर्यादा पाहिजेत ना. त्याला कुठेतरी सरकारने म्हणा किंवा त्याला कुठेतरी पोलिसांनी म्हणा, प्रशासनाने म्हणा, त्याला आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना. ही जी छपरीगिरी समाजामध्ये वाढत आहे आणि त्याच्यातून जी गुन्हेगारी वाढत आहे आणि त्याचा परिणाम, त्याचं पर्यवसन जे सामान्य लोकांनी तुम्हाला कशासाठी निवडून दिलेलं आहे? यासाठी निवडून दिलेलं आहे ना, की त्यांना सिक्युरिटी पाहिजे तुमच्याकडून, याच्यासाठी निवडून दिलेलं आहे ना, त्यांना सुरक्षा हवी आहे तुमच्याकडून. तिथे जिथे तुम्हाला एवढी तळफडून तुम्ही जाता मरायला, या लोकांवर जे पूजापाठ करतायत किंवा जे कुठलं अधिष्ठान करतायत त्यांना अरेस्ट करायला जेवढ्या ताकदीनं तुम्ही तिथे पोहोचता, त्याच पद्धतीने समाजात ही घाण आपण संपवली पाहिजे. याची जबाबदारी प्रशासनाने का घेऊ नये? प्रशासनाला असं का वाटू नये की अन्न भेसळ आहे, दुधामध्ये भेसळ आहे, पनीरमध्ये भेसळ आहे, पण ही वैचारिक भेसळ त्याचं काय आहे? त्या वैचारिक भेसळीवर आपण काहीतरी केलं पाहिजे. ही वैचारिक भेसळ थांबली पाहिजे. तुम्ही आई गेल्यानंतर त्याचं 10वं करा, 15वं करा, नका करू, त्याच्याशी काही समाजाला सोयसूतक नाहीये. पण समाजामध्ये एखादा अधिकारी असा सुद्धा जन्माला आला पाहिजे की ज्याचं या समाजाच्या या घाणीकडे लक्ष असेल, की बाबा हे कार्यक्रम का आयोजित केले जात आहेत, का बायका नाचवल्या जात आहेत, का महाराष्ट्राचा बिहार केला जाते, का हे कल्चरल जी घाण आहे आणि का त्याला सपोर्ट केलं जात आहे, का त्याचं पाठराखण केलं जात आहे, का त्याला कला म्हटली जाते, का त्याला लोकसंगीत म्हटलं जातं, का त्याला लोककला म्हटल्या जाते, का त्याला विद्रोह्यांची भाषा म्हटल्या जाते, विद्रोह्यांची कला म्हटल्या जाते, याचं सुद्धा संशोधन झालं पाहिजे. अर्बन नक्सलिझमचा हा पाया झालेला आहे रॅप कल्चर. म्हणजे अर्बन नक्सलिझम तिकडून आपल्यामध्ये घुसत आहे, हे सुद्धा आपल्या लोकांना लक्षात येत नाहीये. आपण तर सावरकरांवर रॅप करायला बसलेलो आहे. तर अशा पद्धतीने समाजाने याचा सारासार विचार केला पाहिजे. हे जे घाणेरडं कल्चर, हे जे समाजामध्ये भिनत चाललेलं आहे, हे जे समाजाची मानसिकता खराब करत चाललेलं आहे, याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. ह्याने ही गोष्ट जास्त महत्वाची आहे, ही काळाची गरज आहे. हे आपल्या नीड ऑफ टाइम आहे की आपल्या मुलांच्या हातामध्ये त्यांच्या कानावर ते शब्द पडता कामा नये, त्यांच्या हातामध्ये ते मोबाईलमध्ये ते त्यांना बघायला मिळू नये, टीव्हीवर ते बघायला मिळू नये की ज्याची आवश्यकता नाहीये, जे गुन्हेगारीचं उदात्तीकरण करतं, जे अश्लीलतेचं उदात्तीकरण करतं. त्यांच्या विचारांपर्यंत ते वैचारिक खाद्य, वैचारिक कसलं, हे अवैचारिक खाद्य, ही अलगी, हे शेवाळ त्यांच्या विचारांवर जमू नये, हे जळमट त्यांच्या विचारांना लागू नयेत, यासाठी आपण प्रयत्नरत असणं आवश्यक आहे. या विषयावर बोलायला खूप काही आहे, प्रचंड आहे, पण तुर्तास एवढंच. माझे विचार पडत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.